निळकंठ, ए निळ. राम राम काका साहेब, द्या इकडं. हा हे घे. उपेंद्र, अरे काय मित्रा, किती दिवसांनी भेटतोस, किती दिवसांनी भेटतोस. काय रे, वॉरंट घेऊन आला की काय? वॉरंट कसलं? अरे पूर्वी फौजदार होतो तेव्हा वारंवार येणं व्हायचं. बर. सरकारी खर्चानं. पण आता रिटायर झालोय, पदरमोड करून यावं लागतं. कसली पदरबोड उप्या, मूळचा घरचा जमीनदार तू, फुकटचा फौजदार झालास आणि नुसते पैसे खात राहिला. सरकार. हो सरकार. बस बस बस. चला. आणि अरे नुसता पगार नाही खाल्ला, गेल्या 25-30 वर्षात 200 चोर आणि 25-30 दरोडेखोर पकडून दिले. आवाज तू सोडून. आणि काय रे निळकंठ, तुझा बाप लखपती होता म्हणून तू करोडपती झाला. अरे बर, कुठे बाहेर निघाला होता का? काही खोळंबा वगैरे नाही झाला? हे रे, काम किती लाख मोलाचं असतो, दोस्त मोठा. भाऊजी, तुम्ही केव्हा आलात? गाडीतनं उतरलो आणि इकडं आलो. आता दुपारचं इथे जेवण घेईन. कोर्टाची थोडीशी कामं आहे, ती उरकली. परत नाशिक. असं कसं? हो वहिनी, ही नाशिकची द्राक्ष. अगं आंबट आहेत म्हणून पाठवली. आणि या खादाड्यासाठी या बाखर वड्या त्याच्या वहिनीनं दिलेल्या. हो, मला आज जरा काम आहे. चहा ठेवते मी तुमच्यासाठी. बर. वा पेंद्र, या भाकरवड्या बनवाय तुझ्या बायकोना. आमच्याही घरी नाही अजून मधून बनवतात, पण आमचा हा निलेश गाढव त्याला खापरवड्या म्हणतो. काय हे? चला, तुमचं नेहमीच आहे. भाऊजी, एकटेच आलात? येताना जाऊबाईना नाही का आणायचं? अहो, एका दिवसासाठी कशाला उगीच तिला दगदग. शिवाय अजयच्या सोबतीसाठी कोणीतरी हवं ना. हो ना. अजय म्हणजे तुझा दत्तक पुत्र नाही का? कशी काय ताई, तब्येत काय म्हणते? हाय, चांगली आहे. बर, तुमचे युवराज काय म्हणतायत? आमचे युवराज धंद्याकडे लक्ष नाहीये, त्याचं सगळं लक्ष बापाचा पैसा उडवण्याकडे आहे. या शेठ या. सलाम शेठ. चला शेठ चला. बोलो सेठ, कौन सा माल चाहिए? एकही नाही. हाट साला गुलफाम बंडल मारले म्हणे साऱ्या दुनियेत जी चीज मिळत नाही ती गोरबाईच्या अड्ड्यावर मिळेल. बकवास. जातो मी. शेठ, त्या कोठ्याची नाव या बस्तीची राणी आली आहे. ही जर तुम्हाला पसंत पडली नाही तर हा धंदा सोडून तुमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहीन मी. किती उशीर केलास चंदा? गाड्याने वेगळे होते, भाजी आणायला नाही. तसं नव्हे चंदा, एक मालदार गिराईक थांबलाय तुझ्यासाठी. चंदाबाई हवी असेल तर गिराईकाला थांबायलाच पाहिजे. वाह, किसी शायर ने सच कहा है. बैठने के लिए आए कि शायरी करने के लिए आए? चल, सुबह हो जाएगी और पैसा फुकट जाएगा. बैठ बैठ. पैशाची फिकीर तू नको करू. तू मला हवं ते सुख दिलंस ना तर नोटांच्या पायगड्या घालीन तुझ्या पायाखाली. ए, अरे बट्टे तो बुझान दे. नाही. वाह चंदा वाह, मजा आ गया. खरंच तू चांदचा तुकडा आहेस. म्हणून तो लोक चंदाबाईकडे येतात. पण शेठ, पंकज बन, माल काढ. अगं माल माल काय करते, रोज अशी मजा दिलीस तर डब्बल माल देईन. माझं पाकिट कोणतरी मारलं वाटतं. मी वादा करतो चंदाबाई, उद्या दामदुपटीनं पैसे देतो.
कशाला खाली पिली उद्याची बात करतोस? हा कोठा आहे, इथे उदारी चालत नाही. अगं पण ही चालबाजी चंदाबाई समोर नाही. कुणाला दम देते? तुझ्यासारख्या 56 जणी पोसायची ताकद आहे माझ्यात. ही घे, खाली नवी कोरी गाडी उभी आहे, 80,000ची आहे. तुझ्या एका रात्रीची किंमत समज. साले माझ्या इज्जतचा फलुदा करते. थांब. गाडी घेऊन मी काय करू? तुझा खिलोना तुझ्याकडेच ठेव. पैसा आज नाही, कल से. उद्याचा भरोसा धरतेस आणि कशाला उद्याची बात म्हणतेस? चंदाबाई, मामला कुछ कुछ जमने लगा है. येतो. लौंडा 10 नंबरी आहे साला. हे काय 2 वाजून गेले तरी अजून शतपावलीच चालू आहे? मूर्खासारखं बोलू नका. शतपावली करत नाहीये मी. डोक्यात किडे पडल्यात माझ्या. असं काय बोलायचं? तुमच्या चिरंजीवांची वाट पाहतो. बाळू, बाळू दरवाजा उघड. थांबा. बाळू, बाळू दरवाजा उघड. बाळू, या, दार उघडच आहे. आई, बाबा, तुम्ही अजून जागेच? आश्चर्य वाटलं काय? रोज हा बाळ्या गुपचूप दार उघडतो, तुम्ही चुपचाप जाऊन खोलीमध्ये झोपता. आज विचार केला, म्हटलं आम्ही स्वतः तुमचं स्वागत करावं. या ना. पण बाबा, तुम्ही कशाला त्रास घेतलात? म्हणजे बाळून दरवाजा उघडला असता. झोप. आई प्लीज, खूप झोप आली आहे का? गुड नाईट. थांबा 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 थांबा. झोपा तुम्ही, पण उद्यापासून रात्री 9च्या आत घरी यावं लागेल तुम्हाला. एवढं लवकर? हो. बर बर, येईन. दमून भागून आलाय तू. आत्ताच बोलायचं काही कारण होतं का त्याला? ते अक्कल शतमूर्ख. कोण? तुम्ही तुम्ही आ? तुमच्या लाडाने कार्ट बिघडले. आपण तुम्हाला आणि मला आपल्याला शिमगा करावा लागेल. का? होळी चालली, होळी करतो तो तुमच्या आमच्या पैशानं. या सेट. कोहरबाईची कोठी हेच? जी. हा. अरे, आपण इथल्या खूबसूरतीबद्दल खूप ऐकलंय. हे घे, माल दाखवण्यासाठी. जी जरूर जरूर. ओ चंपा, ओ शब्बो, ओ तारो. तो बघ. शेट शेट. हा. बकवास बंद कर. फक्त चंदाबाईला बोलव. आपल्याला फक्त चंदाबाई पाहिजे. आपण ती कशी येणार? काय रे? ते फुल नाही काय दुसऱ्या गिरायका बरोबर? साला, त्या भोक्कड गिरायकाला बाहेर घाला. नाही. अरे, त्याला दिला त्यापेक्षा दुप्पट पैसे आपण द्यायला तयार आहोत. नाही नाही, ते होणार नाही. नाही, नाही. चंदाबाईला बाहेर बोला. फक्त चंदाबाई बस. ए, तुझ्या आईला खाली पिली राडा करून रुट्यात टाकू नको गोचू. हो हो हो. बाजूला घरी फुकणी. हा. मला चंदाबाई म्हणतात. हाय 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 हाय. अरे, ऐकलं होतं त्यापेक्षा सावज बहुत खूबसूरत आहे. हा हा हा. चलो, शिकार आजच करून टाकूया. चंदाबाई, जरा इश्काचा खेळ खेळ. पाहिजे तितके पैसे घे आणि चाल, कपडे उतराव. आपल्याला ही नंगी गुडिया. निकल जा कमीने कुत्ते की औलाद. जुबान बंद करना तर. जा, उठा अपने कागज के तुकडा, दफा हो यहाँ से. पण इज्जत असते ही बस चालते आमच्या कायद्याप्रमाणे, तुझ्या पैशावर नाही. अरे, जा 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 जा. साला, आपण पण दुनिया बघितली आहे. पैसे फेकले की तुझ्यासारख्या हजारो बाजार बसव्या मिळतात. मिळत असतील, पण ही चंदाबाई नाही. चंदाबाई हवी असेल तर इज्जतीत सलाम करते. गुलफाम बघत काय राहिले, हक्कल दे साले बेवडे को, वरना पुलिस को बुला. चल साला. चंदाबाई, हा माझा अपमान मी विसरणार नाही. लक्षात ठेव, एक दिवस या पायाशी तुला लोळण घ्यायला लावेन, तरच नावाचा ठाकोर. अरे जा जा, हरामजादे. तुम्ही रुबाब करतो साला. तुम्ही काय बघत राहिलाय? चला धंद्याला लागा. नाही ना, तमाशा बघताय. चंदाबाईशी रुबाब करतोय भाडवा. कोण? पोलीस? पोलीस काय येतोय? आला होता एक हरामजादा.
सकाळ नशाच किरकिर करून टाकला. निलेश, मी तुला एक निर्वाणीचं सांगणार आहे. तू जर आपल्या धंद्याच्या कामकाजामध्ये नीट लक्ष घातलं नाही, आपल्या धंद्याचे 12 वाजणार आहेत. आणि हे सगळं तुला झेपत नसेल तर मलाच काहीतरी विचार करावा लागेल. एखादा मुलगा दत्तक घ्यायचा विचार करतोय मी. बाबा, मी तुमचा सख्खा एकुलता एक मुलगा असताना असं का म्हणता? तुम्ही सांगाल ते ऐकीन. रोज ऑफिस अटेंड करीन. गुड गुड. मग एक काम कर बेटा, हा. त्या अगोदर तुला एक 7-8 दिवसांसाठी कोल्हापूरला जावं लागेल. हा? नाही, आपल्या फर्मच्या निर्णय फर्म म्हणजे आपले हा, हा. सेल्समन आहेत, प्रतिनिधी आहेत, त्या सर्वांची एक महत्वाची मीटिंग आहे. मला काही जाता येणार नाही, तुला अटेंड करावं लागेल. पण बाबा, एवढी इम्पॉर्टंट मीटिंग असेल तर तुम्हीच का नाही जात? मी इथला सगळा कारभार सांभाळीन. इथल्या कारभाराकरता मॅनेजर्स आहेत. उद्या तयारी लागावं जाण्याच्या. पण माझा मित्र चंद्रकांत तो नो आर्ग्युमेंट. काय बाप पण भेटलाय मला. काय घेते का चहा? नको मला. बाय. काय शेठ, आज सकाळी सकाळी एवढं काय येड लागलं आमचं चंदाचं तुम्हाला? गोहरबाई, मी सकाळी एवढ्यासाठी आलो की मी 8 दिवस बाहेरगावी चाललो. चंदाला न्यावं म्हणतो. 8 दिवस? माझा धंदा? पैशाची काळजी करायची नाही. तुम्ही मागाल तेवढे पैसे देईन. हे घ्या 3000 रुपये ऍडव्हान्स. कबूल? 3000? कबूल. चंदाला मी सांगतो. चंदा. शेठ, अब्बी? हा, पण हे काय तू खिडकीची पूजा? मग काय झालं? शेतकरीनं नांगराची पूजा करत, व्यापारीने तिजोरीची पूजा करत, मी खिडकीची पूजा करते. अहो, जो पोटाला देतो तो देव. मग आजपासून 8 दिवस मी तुझा देव. मतलब? हे बघ, आजपासून 8 दिवस हिल स्टेशनला जायचं. अरे मग गोरबाय? हा, गोरबाईला सांगितलंय, पैसे दिलेत, व्यवहार ठरलेला आहे. येणार आहेस? मग आज संध्याकाळी निघायचं, पण त्याच्या अगोदर शॉपिंगला जायचं, कारण तू माझी गर्लफ्रेंड वाटली पाहिजेस. हो, क्या होता है? म्हणजे मैत्रीण. हा, असे फर्स्ट क्लास कपडे खरेदी करूया. चल चल चल. डोंट वरी साहेब, अशी सुंदर रूम देतो की तुम्ही एकदम खुश व्हाल. थँक्यू. नाव? नाव? हा, मिस्टर अँड मिसेस निलेश सादले. नाही. बिझनेस पर्पज? नाही, फॉर हनीमून पर्पज. हनीमून पर्पज. वा, चांगलंच साधलंय. इथे सही करा. पीटर, पीटर, किती म्हणतो रे सांग? तू माझ्या मागे काय करतोय? अरे एका कस्टमर आहात, काल जो पेपर पाहिजे होतो तो शोधित होतो. त्याला रद्दीत वाजायची हॅबिट हा. ते जाऊ देत. 103 नंबरची चावी घे आणि साहेबांचं सामान वर देऊन ठेव प्लीज. चंदा डार्लिंग, तू पीटर बरोबर वर जा. मी गाडी पार्क करून आलो. चल मॅडम. ओ गॉड. आमच्या मोहल्ल्यातून कधी हा चंद्र दिसलाच नाही रे. चंदा, हं? तू पैशासाठी मरणारी धंदेवाली आणि कधी कधी सूर्यचंद्राच्या गोष्टी करायला लागतेस. अरे, मी लहानपणी शाळेत शिकायची ना, तेव्हा मला निसर्ग आवडायचा, कविता आवडायची, ती मी गायची. पुढे आई बाबा दोघे गेले, शाळा सुटली, पाटी फुटली चंदा, और पहुंच गए गौर भाई के कोठी पे पापी पेट के वास्ते. त्याला कंबक तिथे मनापेक्षा शरीराची किंमत जास्त. चंदा,